हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघतोय बीटा फंक्शन टाईप 5चे एक्झाम्पल्स. तर टाईप 5 एक्झाम्पल्समध्ये आपण हा जो साइन कॉसवाला फॉर्म्युला आहे ओके हा आपण यूज करणार आहे. तर याचे लिमिट्स काय आहेत 0 to π/2 साइन रेस टू पी थीटा इंटू कॉस रेस टू क्यू थीटा डी थीटा. तर हे जे इंटिग्रल आहे हे कायम 1/2 बीटा ऑफ पी प्लस 1/2 क्यू प्लस 1/2 असतं बरोबर. तर काय करायचं सिम्पली तुम्हाला साइनची जी पॉवर आहे त्याच्यात +1 डिवायडेड बाय 2 कॉसची जी पॉवर आहे त्याच्यामध्ये +1 डिवायडेड बाय 2 आणि 1/2 इज मल्टिप्लाइड टू that beta function. Okay, so using this we have to solve the examples in type 5. ओके, तर आता ओळखायचं कसं की टाईप 5चे एक्झाम्पल्स आहेत त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. ओके, शो दॅट 0 to infinity dx by 1 plus x raised to 4 is equal to π/2√2. ओके, तर आता हे जे एक्झाम्पल आहे यामध्ये ओळखायचं कसं की आपल्याला टाईप 5 म्हणजे साइन रेस टू समथिंग इंटू कॉस रेस टू समथिंगवाला फॉर्म्युला वापरायचा आहे बीटाचा. हे आयडेंटिफाय कसं होणार. आता पहिलं तर 0 to infinity लिमिट्स आहेत म्हणजे गॅमामध्ये कन्वर्ट होतोय का हे आधी आपण चेक करू. तर गॅमामध्ये कन्वर्ट होण्यासाठी एक्सपोनेन्शियल लागतो बरोबर. e⁻⁻x वाली टर्म लागते तुमच्या इंटिग्रँडमध्ये तरच तुम्ही त्याला गॅमाला रिड्यूस करू शकता बरोबर. पण इथं तशी काही टर्म नाही आहे म्हणजे गॅमामध्ये रिड्यूस करणं पॉसिबल नाही आहे. ओके, बीटामध्ये रिड्यूस करण्यासाठी जे लिमिट्स असतात बीटाचे 0 to 1 ओके ते लिमिट्स नाही आहेत इथं. सो डायरेक्टली बीटाच्या कुठल्या दुसऱ्या टाईपमध्ये हा प्रॉब्लेम बसत नाही बरोबर. मग काय करता येईल तर आपल्याला चेक करायचे की आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचा कुठला आधार घेऊ शकतो का. तर इथं जर तुम्ही सबस्टिट्यूशन यूज केलं बरोबर x²साठी जर तुम्ही x² तुम्ही सबस्टिट्यूशन यूज केलं टॅन थीटा तर इथं क्लिअर आहे की 1 + tan² थीटा आहे बरोबर. आणि 1 + tan² थीटा म्हणजे काय 1 + tan² थीटा म्हणजे sec² थीटा. सो अशा पद्धतीने तुम्ही त्याला ट्रिग्नोमेट्रिकमध्ये कन्वर्ट करू शकता. ट्रिग्नोमेट्रिकमध्ये कन्वर्ट केलं की ऑटोमॅटिक तिथं साइन आणि कॉस येऊ शकतात. एक पॉसिबिलिटी आहे बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला आधी सबस्टिट्यूट करावं लागणार आहे. सो यूज सबस्टिट्यूशन use x² is equal to tan theta. Okay, which implies that x is equal to काय होईल √tan theta बरोबर. √tan theta, this is the value of x. So what will be the dx then. dx काय येणार आहे डिफरन्शिएट करा दोन्ही साईडला डिफरन्शिएट केलं तर टोटली काय होईल एक्सचं डेरिव्हेटिव्ह dx √tan theta बरोबर. तो थिटाचं एक फंक्शन आहे. सो आधी तुम्हाला काय करावं लागेल. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ √tan theta इज 1/2√tan theta इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan theta इज sec² theta बरोबर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा इज डी थीटा. कारण आपण टोटली डिफरन्शिएट करतोय क्लिअरली इथं चेन रूल अप्लाय करावा लागेल. ओके, चेन रूल डिफरन्शिएशनचा. √tan theta हे कोणाचं फंक्शन आहे टॅन थिटाचं फंक्शन आहे बरोबर. आणि टॅन थिटा हे कोणाचं फंक्शन आहे थीटाचं. सो आधी रूटला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टॅन थिटा म्हणून आपल्याला मिळालं 1/2√tan theta. नंतर टॅन थिटाला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू थीटा मग त्याचं डेरिव्हेटिव्ह मिळालं sec² थीटा आणि नंतर थीटाचं डेरिव्हेटिव्ह घेतलं डी थीटा. ओके, सो दिस इज dx इज इक्वल टू sec² theta 1/2 times tan theta raised to -1/2 okay into sec² theta d theta. So this is the value of dx. ओके, आता आपल्याला लिमिट्स बघायचे. लिमिट्स काय आहेत एक्स आणि थीटाचे लिमिट्स. ओके, सो एक्सचे लिमिट्स 0 to infinity आहेत बरोबर. तर कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये जिथं तुम्हाला थीटाची व्हॅल्यू इझिली डिटरमाइन करता येईल तिथं तुम्ही टाकू शकता. ओके, सो x² इज इक्वल टू tan theta हे जे इक्वेशन आहे यामध्ये आपण काय करणार आहे एक्सची व्हॅल्यू 0 टाका. ओके, सो tan ऑफ व्हॉट इज इक्वल टू 0. टॅन कोणाचा 0 येतो 0चा 0 येतो बरोबर. सो लोअर लिमिट काय झालं 0. अप्पर लिमिट इन्फिनिटी स्क्वेअर इज इन्फिनिटी. सो टॅन ऑफ व्हॉट इज इक्वल टू इन्फिनिटी हे तुम्हाला माहिती पाहिजे की कुठल्या अँगलची टॅनची व्हॅल्यू इन्फिनिटी येते.
बरोबर. तर जिथं कॉस 0 येईल तिथं टॅन इन्फिनिटी येईल. तर कॉस कोणाचा 0 असतो? π/2चा. बरोबर, म्हणजे काय येईल? अप्पर लिमिट π/2. ओके, सो लिमिट्स मिळालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर दिलेलं इंटिग्रल जे आहे त्याला कन्वर्ट करायचं इन टर्म्स ऑफ थिटा. सो दिलेलं इंटिग्रल 0 to इन्फिनिटी dx/1 + x⁴ आहे. बरोबर. सो इथं आपण काय करणार आहे, थिटामध्ये कन्वर्ट करणार आहे. लिमिट्स काय आहेत थिटाचे? 0 to π/2. dxची व्हॅल्यू काय आहे? dx इज 1/2 tan theta raised to -1/2 into sec² theta d theta divided by 1 plus x⁴, that is tan theta raised to 2, कारण x² ची व्हॅल्यू आपण tan theta घेतली. बरोबर, म्हणजे त्याचा स्क्वेअर होईल. सो इट इज इक्वल टू 0 to π/2 tan² theta प्लस 1 ची व्हॅल्यू काय असते? sec² theta. सो 1/2 tan theta raised to -1/2 into sec² theta into d theta divided by sec² theta. बरोबर, sec² theta कॅन्सल आउट होईल. सो काय उरलं? 0 to π/2 1/2 tan थीटाला आपण रिराईट करणार आहे साइन बाय कॉस. ओके, सो साइन थीटा बाय कॉस थीटा रेज टू -1/2 d थीटा. सो क्लिअरली इट इज 0 to π/2. आता हा जो कॉस थीटा डिनॉमिनेटरमध्ये टेक इट इन द न्यूमरेटर. बरोबर, सो 1/2 साइन थीटा रेज टू ओके साइन थीटा सो साइन थीटा रेज टू -1/2 इंटू कॉस थीटाला न्यूमरेटरमध्ये घेतलं तर काय होईल? -1/2 चं +1/2 होईल. बरोबर, इंडेक्स जो आहे त्याचा साईन चेंज होईल. सो कॉस थीटा रेज टू +1/2 इंटू ओके डी थीटा. सो आता हे कन्वर्ट झालंय साइन रेज टू p इंटू कॉस रेज टू क्यू मध्ये. हा 1/2 कॉन्स्टंट आहे, सेट टेक इट आउटसाइड. सो 1/2 ला बाहेर घेतलं तर काय राहील? 0 to π/2 साइन थीटा रेज टू -1/2 इंटू कॉस थीटा रेज टू +1/2 इंटू डी थीटा. बरोबर. तर आता तुम्हाला चेक करायचं आहे की या फॉर्म्युल्यामध्ये तो बसतोय का? हा जो फॉर्म्युला गिवन आहे या फॉर्म्युल्यामध्ये तो फिट होतोय का? तर होतोय. पी ची व्हॅल्यू काय आहे? कम्पेअरिंग विथ दिस ऑप्टेन्ड इंटिग्रल, पी ची व्हॅल्यू झाली -1/2 आणि क्यू ची व्हॅल्यू झाली +1/2. सो बाय युझिंग दिस व्हॉट इज इट? हा बीटावाला फॉर्म्युला यूज करायचा आणि त्याची व्हॅल्यू टाकायची 1/2. ओके, सो इट इज इक्वल टू 1/2 टाइम्स बीटा ऑफ p + 1. p is -1/2, so -1/2 + 1 divided by 2, comma q is 1/2, so 1/2 + 1 divided by 2, close the bracket. Okay, close the bracket. So this is your obtained integral. Okay, so it is equal to 1/2 into 1/2 is 1/4. Beta of -1/2 + 1 is +1/2, so 1/2/2, comma 1/2 + 1 is 3/2. Okay, divided by 2. So it is equal to 1/4. डिनॉमिनेटर्सचा प्रोडक्ट होईल. 2 into 2 is 4, so 1/4 multiplied by comma 3/4. ओके, सो दिस इज बीटा ऑफ 1/4, 3/4. आता आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यासाठी तुम्हाला शो दॅट म्हटलेलं आहे. बरोबर, मग त्याची काहीतरी फायनाईट व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे, ती तुम्हाला दाखवायची. बरोबर, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्यासाठी गॅमामध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, सो गॅमामध्ये कन्वर्ट केलं तर काय येणार आहे? 1/4 गॅमा ऑफ 1/4 इंटू गॅमा ऑफ 3/4 divided by gamma of their addition. Okay, gamma of 1/4 plus 3/4, so it is clearly 1 and gamma of 1 is 1. Okay, so 1/4
gamma of 1/4 into gamma of 3/4 divided by gamma of 1. So finally it is gamma of 1/4 into gamma of 1 minus 1/4. Okay, so we can use the property of gamma function. Which property? Gamma of p into gamma of 1 minus p is equal to pi by sin p pi. ओके, हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो, ही प्रॉपर्टी आपण वापरू शकतो. सो 1/4 टाइम्स, सो 1/4 टाइम्स, आता पी ची व्हॅल्यू काय आहे या केसमध्ये? 1/4, बरोबर. सो पाय बाय साइन पी, दॅट इज 1/4 टाइम्स पाय. ओके, दॅट इज साइन पाय बाय 4. ओके, सो 1/4 पाय डिवायडेड बाय साइन पाय बाय 4. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन पाय बाय 4? साइन 45 डिग्रीज किती असतो? 1/√2, बरोबर. सो पाय बाय 1/√2. ओके, सो इट इज इक्वल टू, डिनॉमिनेटरमध्ये जो रेशो आहे त्याचा रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करायचं. सो काय होईल? √2 होईल, बरोबर. सो 1/4 टाइम्स √2 पाय इज द आन्सर. दॅट इज √2 पाय डिवायडेड बाय 4. अँड युअर राईट हँड साईड इज, राईट हँड साईड काय आहे तुमची प्रॉब्लेममधली? π/2√2 आहे. ॲक्च्युली त्यांनी काय केलेलं आहे तर √2 सोबत डिनॉमिनेटरला जो 4 आहे त्याला स्प्लिट केलं. √2 पाय डिवायडेड बाय 2√2 टाइम्स √2, एक √2 कॅन्सल आउट केलं. सो काय उरलं? π/2√2. दिस इज द आन्सर. ओके, तो सो या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये